नमस्कार, वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅड सिरीज. आपण लास्ट व्हिडिओज मध्ये सगळे कमांड्स आणि टूल्स डिटेल मध्ये बघितले होते. आता आपण स्टार्ट करतोय सिंपल ऑब्जेक्ट सिरीज, जिथे आपण सिंपल मॉडेल्स क्रिएट करणार आहोत. यामुळे तुम्हाला सगळे कमांड्स आणि टूल्स अजून इझी आणि प्रॅक्टिकल वेने समजून घेता येतील. सो लेट्स स्टार्ट. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात, मी एक इमेज शो करते आहे, जो की ऑब्जेक्ट आहे. तो आपल्याला क्रिएट करायचा आहे NXCAD मध्ये ॲज पर डायमेन्शन्स. ज्या डायमेन्शन्स त्यात मेन्शन केल्या आहेत त्या डायमेन्शन प्रमाणे आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहोत. सो फर्स्ट वी सिलेक्ट द स्केच, सिलेक्ट द प्लेन. ओके. सो इथे आपल्याला रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचा आहे, जसं की इमेज मध्ये शो केलं आहे. तर 55 आणि 50 लेंथ आणि विड्थ असलेला एक रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. फर्स्ट सिलेक्ट द रेक्टँगल टूल. आता इथे आपण 55 टाकूया आणि 50 एंटर. या पद्धतीने आपला हा रेक्टँगल तयार झाला आहे. तो फिनिश स्केच करायचा आहे आणि फिनिश स्केच केल्यानंतर आपल्याला ह्या रेक्टँगलला एक्सट्रूड करायचा आहे. अप्लाय. तो आपण आता टॉप फेसला एक 25 बाय 25 चा स्क्वेअर काढून घेऊया आणि त्यालाही आपल्याला एक्सट्रूड करायचा आहे. सो फर्स्ट सिलेक्ट द स्केच. टॉप फेसला आपल्याला स्केच काढायचा आहे. तर आपण ह्या पॉइंट पासून इकडे 25 आणि 25 चा एक रेक्टँगल स्क्वेअर क्रिएट केला. आता आपण ह्या स्क्वेअरला एक्सट्रूड करून घेऊया, जसं की इमेज मध्ये शो केला आहे. तो ऑब्जेक्ट आपल्याला तसा क्रिएट करायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ह्या साईडला एक 5 एक्सट्रूड असलेला रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. तर पुन्हा एकदा स्केच सिलेक्ट करा. ह्या फेसवरच आपल्याला पुन्हा एकदा स्केच काढायचा आहे. ओके करा. एंड पर्यंत आपल्याला तो रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. क्लोज. फिनिश स्केच करा आणि ह्या रेक्टँगलला सुद्धा आपल्याला फक्त 5 वर एक्सट्रूड करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने आपला ऑब्जेक्ट रेडी आहे. आपल्याला याला आता फक्त डायमेन्शन्स द्यायचे आहे. त्यासाठी मेनू बार मध्ये ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे ड्राफ्टिंगच्या साईडला टूल बॉक्स हा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं. PMI हा ऑप्शन इथे टिक करायचा आहे, म्हणजे त्याला चेकबॉक्स मध्ये ओके म्हणायचं आहे. आता आपण PMI या ऑप्शनवर सिलेक्ट करणार आहोत. यानंतर रॅपिड डायमेन्शन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि PMI या ऑप्शनमुळे तुम्हाला 3D प्लस स्केच कोणत्याही मॉडेलला डायमेन्शन्स इझिली देता येतात. त्यामुळे मी इथे रॅपिड डायमेन्शन या ऑप्शनवर सिलेक्ट करते आणि या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या ठिकाणी डायमेन्शन द्यायचं आहे, फर्स्ट पॉइंट सिलेक्ट करा, देन सेकंड पॉइंट सिलेक्ट करा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता, इथे 55 आपण याची लेंथ आणि विड्थ 55 लेंथ घेतली होती, विड्थ 50 ची आहे. त्या पद्धतीने इथे आपल्याला या पद्धतीने आपल्याला पूर्ण ठिकाणी इमेज मध्ये शो केल्याप्रमाणे डायमेन्शन्स देऊन घ्यायचे आहे.
So या पद्धतीने आपला पूर्णपणे ऑब्जेक्ट क्रिएट झाला आहे विथ डायमेन्शन्स. सो अशाच प्रकारे आपण सिंपल ऑब्जेक्टची सिरीज चालू ठेवणार आहोत, ज्यामुळे तुमच्या कमांडची प्रॅक्टिस होईल. प्लस अजून काय ऑप्शन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये, या सीरीजमध्ये शिकणार आहोत. सो व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो फॉर मोर NX CAD बेसिक ट्युटोरियल्स. थँक यू.